हॅलो स्टुडंट, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिमिलॅरिटी हा स्टँडर्ड 10चा जॉमेट्रीचा चॅप्टर स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये आपण काही बेसिक कन्सेप्ट बघितले होते. रेशो ऑफ टू ट्रायंगल्सचे आपण इक्वेशन्स बघितले होते, कंडिशन्स बघितल्या होत्या. आपण आधी प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करायच्या आधी जरा रिव्हिजन करूया. ओके, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो. जे आपला खूप बेसिक क्वेश्चन आहे तो एरिया ऑफ ट्रायंगल काय आहे. 7 to 8 स्टँडर्डमध्येच आपण ते शिकलेलो असतो की एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. तर आता आपल्याला सिमिलॅरिटीमध्ये नेहमी 2 ट्रायंगल कन्सिडर करायचं असतात आणि त्यांचा रेशो घ्यायचा असतो. ओके, मग त्यांचा रेशो घेतल्यावर त्यांच्या एरियाचा जेव्हा आपण रेशो घेतो तेव्हा हा हाफ कॅन्सल होतो. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो. आता या व्हिडिओमध्ये आपण जस्ट रिव्हिजन करूया की त्या कंडिशन्स काय आहेत. जेव्हा पण आपण 2 ट्रायंगलचा रेशो घेतो आणि जेव्हा त्या दोन्ही ट्रायंगलमध्ये त्यांची बेस आणि हाईट इक्वल नसतात, दोन्ही ट्रायंगलच्या बेस आणि हाईट इक्वल नसतात, तेव्हा त्या ट्रायंगलचा रेशो, त्या 2 ट्रायंगलचा रेशो हा त्यांच्या बेस आणि हाईटच्या रेशो इतका असतो. म्हणजे B1H1 अपॉन B2H2, where B1H1 are the base and height of first triangle and B2H2 are the base and height of second triangle. ओके, ही झाली फर्स्ट कंडिशन. आणि जेव्हा नेक्स्ट कंडिशन काय आहे, वेन हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. जेव्हा त्यांची हाईट इक्वल असेल मग हाईट काय होऊन जाणार, कॅन्सल होऊन जाणार. मग काय उरणार, फक्त B1H1. ओके, मग जेव्हा पण तुम्हाला क्वेश्चन येईल की हाईट जर इक्वल असेल तर त्या ट्रायंगलचा रेशो किती असेल, डायरेक्टली त्यांचा बेसचा रेशो काढायचा. ओके, मग वेन हाईट्स आर इक्वल मग त्यांचा रेशो काय येतो, B1 अपॉन B2. मग सिमिलरली वेन बेस आर इक्वल मग बेस कॅन्सल होणार आणि त्यांचा रेशो कशाशी इक्वल येणार, हाईटशी इक्वल येणार. ओके, आणि एक चौथी कंडिशन पण येते की वेन बोथ बेस अँड हाईट आर इक्वल. जेव्हा दोन्ही पण बेस आणि हाईट इक्वल असतील तर काय होईल, मग बेसला बेस कॅन्सल होईल, एचला एच कॅन्सल होईल आणि त्यांचा रेशो किती येईल, 1. पुन्हा एकदा आपण रिवाईज करूया. बघा, जेव्हा बेस आणि हाईट दोन्हीही इक्वल नसतील तेव्हा त्या ट्रायंगलचा रेशो कसा येतो, B1H1 अपॉन B2H2. जेव्हा हाईट इक्वल असेल तेव्हा हाईट कॅन्सल होऊन जाईल आणि त्या 2 ट्रायंगलचा रेशो त्यांच्या बेसच्या रेशो इतका असेल. आणि जेव्हा त्यांची बेस इक्वल असेल तेव्हा बेस कॅन्सल होईल आणि त्यांचा रेशो हा त्यांच्या हाईटच्या इक्वल असेल. ओके, आणि जेव्हा दोन्ही इक्वल असतील तेव्हा दोन्ही बेस आणि हाईट कॅन्सल होऊन त्यांचा रेशो हा 1 येईल. ओके, आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करूया. तर प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये काय सांगितलं आहे, प्रॅक्टिस सेट 1.1, बेस ऑफ वन ट्रायंगल इज 9. ओके, अँड हाईट इज 5. एका ट्रायंगलचा बेस किती आहे, 9 आहे आणि हाईट किती आहे, 5 आहे. अँड बेस ऑफ अनदर ट्रायंगल किती आहे, 10 आहे आणि हाईट किती आहे, 6 आहे. देन फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल. ओके, आता जस्ट आपण रिव्हिजन केली आहे की त्यांच्या एरियाचा रेशो आपण काय घेतो, वेन बोथ हाईट्स अँड बेस आर नॉट इक्वल तेव्हा त्यांचा रेशो काय घेणार आपण, B1H1 अपॉन B2H2. ओके, मग आता इथे B1 किती दिलं आहे आपल्याला, 9, H1 किती दिला आहे, 5, B2 किती दिला आहे, 10 आणि H2 किती दिला आहे, 6. Therefore रेशो ऑफ किती येणार, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल किती येणार, B1H1 अपॉन B2H2. मग B1 किती आहे, 9 इंटू 5 डिवायडेड बाय 10 इंटू 6. मग 3 2 ज 6, 3 3 ज 9, 5 1 ज 5, 5 2 ज 10. मग 3 इंटू 1 3, 2 इंटू 2 4. Therefore द आन्सर काय आलं, 3 अपॉन 4. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, in figure BC is perpendicular to AB and AD is perpendicular to AB. ओके, BCला, या BCला AB पण परपेंडिक्युलर आहे आणि AD ही ABला परपेंडिक्युलर आहे. ओके, आणि BC किती दिले आपल्याला, 4. BC किती दिले आपल्याला, 4 आणि AD किती दिले आपल्याला, 8. देन फाइंड द रेशो ऑफ ट्रायंगल ABC अँड ADB. आता जेव्हा पण अशा 2 ट्रायंगल्स जर तुम्हाला असे कनेक्ट होऊन आले आणि जर तुम्हाला कन्फ्युजन झालं तर कन्फ्युजन दूर करण्यासाठी तुम्ही सरळ हे 2 ट्रायंगल बाजूला काढून घ्यायचे. ओके, पहिला ट्रायंगल काय सांगितलं त्यांनी आपल्याला, कोणाचा रेशो घ्यायचा आहे, पहिला ट्रायंगल आहे ABC. मग याच डायग्रॅममधून मी जो हा ABCचा पार्ट आहे तो डायरेक्टली बाहेर काढला. ABC बाहेर काढला.
मग यात मी काय सांगितलं, जी परपेंडिक्युलर ड्रॉन असते ती हाईट असते. मग या ABC मध्ये BC काय झाली, ह्याची हाईट झाली आणि AB काय झाला, ह्याचा बेस झाला. ओके, ABCचा BC आणि बेस हाईट इंटू बेस काय येणार, बेस BC इंटू AB. आता सिमिलरली मी हा AD पण कन्फ्युजन होत असेल तर हा ADB हा जो आहे तो मी डायरेक्टली बाहेर काढला, हा ADB मी बाहेर काढला. मग आता ही जी परपेंडिक्युलर आहे ह्याच्यात हे AB काय झालं, ह्याचा हाईट झाली आणि बेस काय झाला AD. ओके, मग आता मी इथे लिहिलं AB इंटू AD. ओके, मग ABला AB कॅन्सल झाला. मग ह्यांचा आन्सर काय आलं, BC अपॉन AD. मग BC किती दिला आहे आपल्याला, BC इज इक्वल टू 4 दिला आहे आणि AD किती दिला आहे आपल्याला 8. देअरफॉर 4 1 ज 4, 4 2 ज 8. मग आन्सर किती आला आपलं, एरियाचा रेशो किती आला त्यांच्या 1/2. ओके, आता हे थर्ड सम आहे. थर्ड सम काय सांगितलं आपल्याला, इन द adjoining figure PS is perpendicular to segment RQ, segment QT is perpendicular to PR. RQ is equal to 6, PS is equal to 6 and PR is equal to 12. Then find QT. आता जेव्हा मी सिमिलॅरिटी स्टार्ट केला होता तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की एक जरी ट्रायंगल एक असला तरी त्याला किती हाईट असतात, 3 हाईट आणि 3 बेस असतात. एकाच ट्रायंगलला कधी एक हाईट आणि एक बेस नसते. जर तुम्ही माझा फर्स्ट व्हिडिओ सिमिलॅरिटीवर बघितला नसेल तर तो फर्स्ट व्हिडिओ बघून या, त्यात मी हे समजावलं आहे की हे कसं असतं ट्रायंगलचे बेस आणि हाईट. आता या एक्झाम या क्वेश्चनमध्ये तेच सम आहे की 2 हाईट आणि 2 बेसवर हा संबंध आहे. आता हा एकच ट्रायंगल आहे, हा कुठला ट्रायंगल आहे, PQR. पण या PQRला एकदा RQ बेस कन्सिडर करून त्याची हाईट किती आहे, PS आहे आणि पुन्हा PR बेस कन्सिडर करून त्याची हाईट QT आहे. ओके, मग आता आपण सोल्युशन बघूया. ओके, आता बघा, कन्सिडर ट्रायंगल PQR. फर्स्ट कंडिशन आपण काय घेतली आहे, टेकिंग RQ ॲज अ बेस. आपण RQ ह्याला बेस कन्सिडर केलं आहे. मग त्याची हाईट काय येणार, ही PS त्याची हाईट येणार. ओके, आणि हा ॲब्ट्यूस अँगल आहे. मी पहिला फर्स्ट सिमिलॅरिटीच्या फर्स्ट ह्याच्यामध्ये सांगितलं आहे व्हिडिओमध्ये की ॲब्ट्यूस ट्रायंगलची हाईट ही नेहमी त्याच्या ट्रायंगलच्या बाहेर असते. मग ह्याची हाईट कोण आहे, ही PS त्याची हाईट आहे. ओके, मग ह्याचा फॉर्म्युला काय येणार, RQ इज अ बेस आणि PS इज अ हाईट. देअरफॉर एरिया ऑफ PQR काय येणार, हाफ इंटू बेस इंटू हाईट. पहिला आपण PQRचा एरिया काढून घ्यायचा. मग बेस किती आहे, 6 आहे आणि हाईट पण किती दिली आहे, 6. ती आपल्याला गिवन आहे. मग 2 1 ज 2, 2 3 ज 6, 6 3 ज 18. एरिया ऑफ PQR किती आला, 18. टेकिंग ॲज बेस RS. आपण RS बेस घेतल्यावर RQ बेस घेतल्यावर एरिया ऑफ PQR किती आला, 8. आता हीच डायग्रॅम जर आपण अशी फिरवली, ही डायग्रॅम अशी फिरवली तर आता ट्रायंगल तर तोच आहे, फक्त त्याची हाईट चेंज झाली आहे आणि बेस चेंज झाला आहे. ह्याचा अर्थ त्याचा एरिया चेंज होतो आहे का, त्याचा एरिया नाही चेंज होते. मग आता हीच डायग्रॅम मी इथे बाहेर सिम्पल करून दाखवली आहे तुम्हाला. मग ट्रायंगल तोच आहे, फक्त मी ट्रायंगल बाहेर काढलं आहे. आता हा ट्रायंगल PQR आहे. आता ह्याच्यात PQRमध्ये आपण बेस काय कन्सिडर केला आहे, PR आणि हाईट काय आहे, QT. ओके, मग आता बेस काय आहे, PR आहे आणि हाईट काय आपल्याला QT काढायची आहे. बट एरिया ऑफ PQR आपण ऑलरेडी काढला आहे, तो किती आहे, 18 आहे. मग नाव टेकिंग QT ॲज अ हाईट अँड PR ॲज अ बेस. ओके, मग आपला फॉर्म्युला काय येणार परत, एरिया ऑफ PQR इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग एरिया ऑफ PQR किती होता, 18, हाफ इंटू बेस इंटू QT. बेस किती दिला आता आपल्याला, 12. PRची व्हॅल्यू 12 आपल्याला दिलेली आहे. मग 2 1 ज 2, 2 6 ज 12. ओके, मग आता इथे किती आले, 6 आले. आता हा 6 इथे मल्टिप्लायला आहे, इक्वल टू साईनच्या इथे गेला तो काय होणार, डिवाइडला. मग 18 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू QT. मग 6 1 ज 6, 6 3 ज 18. मग QT किती आला आपला, 3 आला. ओके, आता फोर्थ सम. आता फोर्थ सममध्ये काय सांगितलं आहे, पुन्हा हे पण इथे परत 2 ट्रायंगल दिले आहेत. परत डायग्रॅम कन्फ्युजिंग आहे. आपल्याला ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BCDचा रेशो काढायचा. आपल्याला ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BCDचा रेशो काढायचा. पुन्हा जर कन्फ्युजन होत असेल इथे बघताना तर आपण पुन्हा इथे दोन्ही ट्रायंगल्स सेपरेट बाहेर काढून घ्यायचे. ओके, आता इथे ट्रायंगल ABC, हा ABC ट्रायंगल, मी आधी हा ABC बाहेर काढून घेतला. मग इथे ABCचा बेस काय आहे, BC आणि हाईट काय आहे, AP.
ओके, ABCचा बेस काय आहे BC आणि हाईट काय आहे AP. आणि दुसरा ट्रायंगल काय घ्यायचा आहे आपल्याला BCD. अगेन इट इज अ ॲप्ट्यूस अँगल. मग ॲप्ट्यूस असल्यामुळे त्याची हाईट काय असणार नाही, बाहेर आहे, मग त्यामुळे सेम हाईट. मग सेम हाईट असल्यावर आपला काय रूल आहे, कंडिशन सेकंड, की सेम हाईट असल्यावर त्या दोन ट्रायंगलचा रेशो हा त्यांच्या कोणाच्या इतका असतो, बेस इतका असतो. पण इथे त्यांचा बेस पण इक्वल आहे आणि हाईट पण इक्वल आहे. मग आपली चौथी कंडिशन, वेन बोथ बेस अँड हाईट आर इक्वल, मग त्यांचा रेशो किती येतो, 1 येतो. मग 1:1, कारण की सगळं कॅन्सल होणार ना, म्हणून 1:1. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल BCDचा रेशो किती आला, 1:1. जेव्हा पण तुम्हाला असे ट्रायंगल्समध्ये कन्फ्युजन होतील तेव्हा ते ट्रायंगल सरळ बाहेर काढायचे. आता पुढचं जे एक्झाम्पल आहे त्याच्यात मी तुम्हाला क्लिअरली सगळे ट्रायंगल्स बाहेर काढले आहेत आणि तुमचं सगळं कन्फ्युजन मग दूर होईल. हां, आता इथे पण बघा, आता इथे आपल्याला एकूण किती ट्रायंगल आहेत. आता हा जो 5th सम आहे, इन adjoining figure PQ is perpendicular to BC, AD is perpendicular to BC. देन फाइंड द रेशो ऑफ, आपल्याला हे 4 रेशो काढायचे आहेत. मग ह्याच्यात बघा, एक PQB ट्रायंगल आहे, PQB हा छोटा ट्रायंगल, PBC त्याच्या आतच आणखीन एक ट्रायंगल आहे, पुन्हा हा ABC एक मोठा ट्रायंगल, आणि पुन्हा ADC पुन्हा हा इथे एक आहे तो आणखीन एक छोटा ट्रायंगल. मग या 4 ट्रायंगलमध्ये जर कन्फ्युजन होत असेल तर सरळ आपण काय करणार, हे ट्रायंगल सगळे ह्याच्यात जे छोटे छोटे जे ट्रायंगल आहेत ते सगळे ट्रायंगल मी बाहेर काढलेत. पहिला हा ट्रायंगल PQB, हा जो छोटा ट्रायंगल आहे तो मी बाहेर काढला, PQB. मग या PQBमध्ये हा PQ काय झाला, ही जी परपेंडिक्युलर ड्रॉन आहे ती हाईट, आणि जी परपेंडिक्युलर ज्याच्यावर ड्रॉन असते ती काय असते, बेस असते. मग ह्याचा बेस काय झाला, BQ. ओके, सेकंड ट्रायंगल काय भेटतो आपल्याला इथे, PBC. मग हा PBC काढला. ओके, मग ह्यात ही परत इथे PQ ह्याची काय झाली, हाईट, आणि ह्याचा बेस पण काय आला, BC. ओके, ही परपेंडिक्युलर कशावर ड्रॉन आहे, BCवर, म्हणून ह्याचा बेस काय आला, BC. परत एक ट्रायंगल आहे इथे ADC, हा ADC पण ट्रायंगल मी बाहेर काढला इथे छोटासा. मग ADCमध्ये ही परपेंडिक्युलर ड्रॉन आहे, ती काय झाली त्याची हाईट, आणि बेस हा काय झाला त्याचा DC. आणखीन एक छोटा ट्रायंगल आहे PQC, हे बघा इथे आणखीन एक छोटा ट्रायंगल आहे PQC. मग हा PQC पण मी बाहेर काढला, PQC. परत ही जी परपेंडिक्युलर आहे ती झाली त्याची हाईट PQ, आणि ही परपेंडिक्युलर ज्याच्यावर ड्रॉन आहे ती झाली त्याची बेस QC. ओके, आणि सर्वात महत्त्वाचा आपला मोठा ट्रायंगल ABC, हा ABC. हा ABCमध्ये त्याची हाईट काय आहे, AD. ही जी परपेंडिक्युलर ड्रॉन आहे हाईट आहे, ही हाईट घेणार का हाफ, ही हाईट नाही घेणार आपण मोठी हाईट. आपण स्वतःची पण जेव्हा हाईट मेजर करतो तेव्हा आपण आपल्या डोक्यापासून पायापर्यंत करतो. मग ट्रायंगलसाठी सुद्धा तोच रूल आहे का, आपण आपल्या खांद्यापासून हाईट मेजर करतो का, नाही. म्हणून आपण ही PQ हाईट नाही घेणार, आपण इथूनच हाईट घेणार, त्याच्या डोक्यापासून हाईट घ्यायची. ओके, मग ही त्याची हाईट झाली. AD ही त्याची हाईट झाली आणि BC ही त्याचा बेस झाला. ओके, मग आता आपल्याला फर्स्ट रेशो काय विचारला आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. आता आपण इथेच बघूया जिथे आपण सेपरेट काढले. पहिला ट्रायंगल काय आपला PQBमध्ये आपली बेस काय आहे BQ आणि हाईट काय आहे PQ. लिहिला आपण BQ इंटू PQ. आणि PBC कुठे आपला PBC हां PBCमध्ये आपली हाईट काय परत PQ, सेम हाईट, आणि बेस काय आहे BC. मग PQला PQ कॅन्सल झाला, मग ह्याचा रेशो किती आला, BQ अपॉन BC. ओके, सेकंड काय आहे PBC आणि ABCचा रेशो बघायचे. मग पुन्हा PBC कुठे आहे PBC, पुन्हा PBCची बेस काय आहे BC आणि हाईट काय आहे PQ, BC इंटू PQ. आणि दुसरा काय बघायचं आहे ABCमध्ये हाईट काय आहे BC आणि हाईट आहे AD आणि बेस आहे BC. मग परत BCला BC कॅन्सल, PQ अपॉन AD. ओके, थर्ड रेशो आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. एरिया ऑफ ट्रायंगल ABC, हाईट किती आहे AD, बेस किती आहे BC इंटू AD आणि ADC कुठे आपला इथे, हा छोटासा इथला ट्रायंगल तो जो मी इथे बाहेर काढले. हाईट काय आहे AD आणि बेस काय आहे DC, म्हणून DC इंटू AD. परत ADला AD कॅन्सल, BC अपॉन DC. चौथा काय आहे एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC.
परत ADC, हाईट काय आहे AD आणि बेस काय आहे DC. AD इंटू DC. आणि PQC कुठे आहे PQC जो आपण इथे बाहेर काढला आहे PQC. हाईट काय आहे PQ, बेस काय आहे QC, म्हणून PQ इंटू QC. मग इथे काहीच कॅन्सल होत नाही, त्याच्यात हाईट पण इक्वल नाही आहे, बेस पण इक्वल नाही आहे, त्यामुळे त्यांचा रेशो काय आला DC इंटू AD अपॉन QC इंटू PQ. ओके, हे झाले ह्यांचे रेशोज. परत एकदा सांगते, हाईट कोणती असते, जी परपेंडिक्युलर ड्रॉन असते ती हाईट असते, आणि ती परपेंडिक्युलर ज्याच्यावर ड्रॉन असते तो बेस असतो. हे कन्सिडर करून तुम्ही कुठल्याही ट्रायंगलमध्ये त्याचा बेस आणि हाईट काढायचं. जी परपेंडिक्युलर ड्रॉन असते ती हाईट असते, आणि ती परपेंडिक्युलर ज्याच्यावर ड्रॉन असते ती बेस असते. मग तो ट्रायंगल कसाही फिरवायचा. जसा या सममध्ये हा एकच ट्रायंगल आहे, पण या ट्रायंगलमध्ये तुम्हाला 2 बेस आणि 2 हाईट दिले आहेत थर्ड सममध्ये. या थर्ड सममध्ये जेव्हा आपण RQ बेस कन्सिडर करतो तेव्हा त्याची हाईट PC आहे, आणि जेव्हा आपण PR बेस कन्सिडर करतो तेव्हा त्याची हाईट QT आहे, पण त्याचा एरिया सेम असतो. ओके, एवढे कन्सेप्ट जर तुम्ही लक्षात घेतले तर सिमिलॅरिटी चॅप्टर काहीच कठीण नाही आहे. आता पुढच्या चॅप्टरमध्ये आपण BPT थेरम बघणार आहोत, जो खूपच व्हेरी IMP आहे तुमच्या एक्झामसाठी. या लेक्चरमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.